काल आपण त्या कन्सेप्ट पाहिल्या. तर एखादा अँगल असेल तर त्या अँगल मध्ये एक्सटेरियर पार्ट्स कोणता आहे, इंटेरियर पार्ट्स कोणता आहे, बरोबर. त्यानंतर एक्सटेरियर भागामध्ये असणारे पॉइंट्स, इंटेरियर भागामध्ये असणारे पॉइंट्स, त्यानंतर आर्म्स वर असणारे पॉइंट्स हे आपण लर्न केले. त्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आपण शिकले, ते कोणते होतं, कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय शिकलो काल आपण, कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता हे जे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे या संदर्भात आपण स्टडी केलं की कॉम्प्लिमेंटरी अँगल हे कोणते अँगल आहे, ज्या दोन अँगलची बेरीज ही किती असते, 90 डिग्री. द सम ऑफ द टू अँगल्स आर द 90 डिग्री, देन these two angles are complementary angles to each other. आणि त्यामध्ये आपण हे सुद्धा पाहिलं होतं पहा की ऍडजसंट अँगल जे आहेत त्यांची सुद्धा ऍडिशन जर काय असेल 90 डिग्री असेल तर ते एकमेकांचे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल असू शकतात. आणि त्यामध्ये एक तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून एक एक्झाम्पल आपण यामध्ये घेऊ. हे एक्झाम्पल कसं घेऊ आपण की सपोज एक अँगल आहे 42 डिग्री आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा असेल तर त्याच्या स्टेपवर आपला फोकस पाहिजे बा, नुसतं गणित सोडवायला महत्व नाही. तर सर्वात अगोदर तुम्हाला अँगल सपोज करावं लागेल. म्हणून सपोज कॉम्प्लिमेंटरी अँगल किती धरायचा, एक इंग्रजी अक्षर धरू आपण, किती डिग्री, x डिग्री, बरोबर. त्यानंतर तुम्हाला नियम लिहायचा आहे. नाव नियम काय आहे सांगा की कॉम्प्लिमेंटरी अँगल चे समेशन किंवा ऍडिशन हे किती असते, 90 डिग्री असते. सो लिहिणार आपण सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज किती डिग्री असते, 90 डिग्री. मी शॉर्ट मध्ये ना कॉम्प्लिमेंटरी अँगल, तुम्ही पूर्ण याच्यात लिहून. मग मला सांगा आपण पहिला अँगल किती घेतला होता, x डिग्री. दिलेला अँगल किती आहे, 42 डिग्री आणि दोघांची ऍडिशन ही किती आहे, 90 डिग्री. आता हे जी डिग्री आहे हे तिथं तुम्ही मिस केलं तरी चालतं, लक्षात घ्या. कारण माप आपण जर इथं x धरलं, फायनली उत्तर निघल्यावर तुम्ही डिग्री लिहू शकता, प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. आता काय होईल, +42 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील, -42 म्हणजे 90 मधून 42 आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि x इज इक्वल टू 90 मधून 42 मायनस करा, किती येईल, 48. आणि सो आता लिहिलं तर हरकत नाही. मग याचा अर्थ जो 42 डिग्री अँगल होता त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं माप किती आलं, 48 डिग्री आलं. ही आपली कालची कन्सेप्ट आहे. ओके. आता आजची जी नवीन कन्सेप्ट आपली आहे ती आहे सप्लिमेंटरी अँगल. आता एक लक्षात घ्या, सपोज ही एक लाईन आहे आणि या लाईनला एक ट्रान्सव्हर्सल जी आहे ती याला टच करते. टच केल्याबरोबर सपोज लाईनची नावं घेऊ आपण ए बी. त्यानंतर इथला जो पॉइंट आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय घेतो मी, ओ. आणि जो ट्रान्सव्हर्सल आहे किंवा इथून ओ पॉइंट मधून एक रे आपण ड्रॉ केला, तो रे कोणता आहे, ओसी. आता यामध्ये तुम्हाला काय दिसतं बरं, कालची कन्सेप्ट आठवा, ऍडजसंट अँगल दिसतात का, ऍडजसंट अँगल कुठे आहे सांगा बरं, COA आणि COD हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत, ऍडजसंट अँगल आहेत. ठीक आहे. आता आपण काय करायचंय माहितीये का की आपल्याकडे कोनमापक आहे समजा, त्या कोनमापकाच्या साहाय्याने आपण एक ऍक्टिव्हिटी इथं करू. काय करू, एक ऍक्टिव्हिटी करू. तर सपोज कोणाकडे आहे का मेजरमेंट, अँगल मेजर करण्याचं कंपास मधलं जे इन्स्ट्रुमेंट आहे है ना, ज्याला आपण अँगल मेजर करतो, कोनमापक म्हणून त्याला आपण. सो त्याच्या साहाय्याने आपण काय करू माहितीये का, मी जी आकृती या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे त्यामध्ये आपण काय करू, ऍक्टिव्हिटीज पहा. मी इथं काय करतो, दोघांचे माप घेतो. मेजर ऑफ अँगल AOC हा किती येतो ते आपण बघू. दुसरा आहे मेजर ऑफ अँगल BOC
हा किती येतो ते बघू आपण. ठीक आहे, चला एक ऍक्टिव्हिटी बेस आपली ऍक्टिव्हिटी आहे. सर्वांना याचा यूज तर माहित आहे. यामध्ये सेंटरला जर पाहिलं आपण, जिथे वर्टिक 90 डिग्री आणि 0 आणि 180 मीट करतात, ते पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वर प्लेस करायचं आहे. ठीक आहे, इथून मध्ये थोडस करतो मी व्यवस्थित. तर पहा, इथे मी जेव्हा अँगल मेजर करत आहे ना, तर हा अँगल मला दिसून आला पहा 50 डिग्री. किती दिसून आला? 50 डिग्री. ओके, नो प्रॉब्लेम. सो पहा, आता आपण हा अँगल मेजर केला होता. हा किती डिग्री दिसून आला आपल्याला? 50 डिग्री. ओके, मी इथं 50 घेतो. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही काय करा, कोन मापकाच्या साहाय्यानं अँगल सी, सॉरी थोडंसं मिस झालं, तर अँगल BOC 50 आला होता. म्हणून इथं मी किती डिग्री लिहिणार इथं? 50 डिग्री. त्यानंतर हा जो दुसरा अँगल आहे, कोणता अँगल आहे? AOC. याचं मेजरमेंट जर तुम्ही केलं ना, तर हे मेजरमेंट किती माहितीये का? हे मेजरमेंट सपोज आपण मेजर केला असं आपण ग्रेड धरू. ठीक आहे, बॉक्स मोठा घेतो. तर हे अँगल मेजर केल्यावर याचं जे मेजरमेंट आहे ते आलं पहा 130. किती आलं? 130. म्हणजे याचा अर्थ, जेव्हा मी एका स्ट्रेट लाईन मध्ये दोन अँगल घेतले, तर या दोन अँगल पैकी एका अँगलचं मेजरमेंट आलं 50, अनदर अँगलचं मेजरमेंट किती आलं? 130 डिग्री. आणि जेव्हा मी या दोघांची ऍडिशन करतो, पहा कोणाकोणाची, मेजर ऑफ अँगल AOC प्लस मेजर ऑफ अँगल BOC, यांची मला काय करायची आहे? मेजरमेंट. सांगा, AOC चं माप किती आहे? 130. BOC चं माप 50. दोघांचं ऍडिशन जर केलं आपण, किती आलं? 180. मग आता एक लाईन होती, त्यावर आपण एक रे जो आहे तो इंटरसेक्ट केला किंवा ट्रान्सव्हर्सल म्हणू. तर अशा वेळेस या ठिकाणी जे अँगल तयार झाले स्ट्रेट लाईन मध्ये ना, याला अँगल्स इन लिनियर पेअर सुद्धा म्हणतात. कारण अँगल्स इन लिनियर पेअरची सुद्धा ऍडिशन किती आहे स्ट्रेट लाईन मध्ये? 180 डिग्री असते. म्हणून हे दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री आली. म्हणून या दोन अँगलला कोणते अँगल म्हणायचे? सप्लिमेंटरी अँगल. सो सप्लिमेंटरी अँगलला जर आपल्याला डिफाइन करायचं असेल तर कसं डिफाइन करणार आपण? सांगा. इफ द सम ऑफ द टू अँगल्स आर 180 degree, then those two angles are supplementary to each other. जसं की पहा, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. सॉरी, हा 90 डिग्री झाला टोटली. एक्झाम्पल नंबर किती चालू आहे आपलं? सेकंड. ओके, कारण या अगोदर आपण काय घेतलं? हे एक्झाम्पल नंबर 1 घेतलं, त्यानंतर आपण कन्सेप्ट घेतली, बरोबर ना? आता सेकंड केस मध्ये काय करू माहितीये का, आपण एक ऍक्टिव्हिटी न घेता गणित घेऊ डायरेक्ट, आणि त्याच्यात स्टेप्स कसे करायचे हे तर लक्षात आलं तुम्हाला. की सम ऑफ टू अँगल्स जर किती असेल 180 डिग्री, तर त्यांना आपण कोणते अँगल म्हणायचं? सप्लिमेंटरी अँगल. जसं की पहा, सपोज हा एक अँगल घेतला मी, कोणता आहे? ABC. हा आहे सपोज 60 डिग्री. किती आहे? 60 डिग्री. आणि त्यानंतर अनदर एक अँगल घेतो मी, हा अँगल आहे XYZ. हा ऑप्टिव्स अँगल. हा कोणता आहे? अॅक्यूट. हा ऑप्टिव्स अँगल घेतला, याचं मेजरमेंट किती आहे? 120. आता मला सांगा, मेजर ऑफ अँगल ABC आणि XYZ दोघांचं मी ऍडिशन करतो. ABC चं मेजरमेंट किती आहे? 60. XYZ 120. ऍडिशन किती आली? 180 डिग्री. ऍडिशन जर 180 डिग्री असेल तर निश्चितच हे दोन अँगल एकमेकांचे काय आहे? सप्लिमेंटरी आहे. आता प्रॉब्लेम असा घेऊ आपण की सपोज अँगलचं मेजरमेंट आहे 105 डिग्री. किती आहे? 105 डिग्री. आणि याच्या सप्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट तुम्हाला काय करायचं आहे? स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टेप बाय स्टेप मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? सर्वात अगोदर कन्सिडरेशन पाहिजे, हे की नाही? सपोज
काय सपोज करणार आपण, सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू किती डिग्री आपण कन्सिडर केलं, x डिग्री. त्यानंतर काय लिहायला सांगितलं मी तुम्हाला, सप्लिमेंटरी अँगल जो आहे त्याचा थेरम किंवा स्टेटमेंट तुम्हाला लिहायचा आहे. स्टेटमेंट काय आहे सांगा, काय लिहिणार स्टेटमेंट, द सम ऑफ टू एंगल्स है ना, द सम ऑफ टू एंगल्स, if the sum of two angles is किती डिग्री, 180 डिग्री, then it is called, काय म्हणायचं त्यांना आपण, सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे त्याचं तुम्ही स्टेटमेंट लिहायचं किंवा असं जर लिहिलं की द समेशन ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री शॉर्ट मध्ये तरी चालतं. सो आता मला सांगा, कन्सिडर केला किती होता तुम्ही, x प्लस दिलेला अँगल किती आहे 105, दोघांची ऍडिशन 180. सो x इज इक्वल टू प्लस 105, अपोजिट साइडला गेल्यावर काय होती, मायनस. सो किती सबट्रॅक्शन 75. आणि म्हणून जे 105 डिग्री आहे शेवटी सुद्धा तुम्ही उत्तर लिहायचं आहे. काय उत्तर लिहिणार बरं, शेवटी सुद्धा उत्तर लिहायचं असतं. इथं काय लिहिणार तुम्ही की सप्लिमेंटरी अँगल ऑफ 105 डिग्री इज किती आलं आपल्याकडे 75 डिग्री. हे शेवटी तुमचं काय असेल इथं आन्सर. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये पण आपल्याला फार व्यवस्थित स्टेप दिले आहेत ठीक आहे नाही. जेव्हा हे सॉल्व्ह करणार तर त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचे. ओके.